गरमागरम चविष्ट आणि रुचकर ही वांग्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। अगदी मस्त झाली आहे बघा। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एक आमटीचा प्रकार बनवून दाखवणार आहे। नेहमीच तुम्हाला वरण किंवा तिखट डाळ, गोडी डाळ खाऊन पण कंटाळा येतो ना, पण आज मी तुम्हाला अगदी चविष्ट पण तितकीच रुचकर अशी मी वांग्याची आमटी बनवून दाखवणार आहे। म्हणजे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि बनवायची पद्धत घरगुतीच आहे, पण इतकी चविष्ट लागते ना ही आमटी। म्हणजे सगळ्या त्या वांग्याची चव आहे ना ती त्या आमटीत उतरते आणि ही आमटी भाताबरोबर खायला अगदी भारी लागते चवीला। म्हणजे नुसत्या आमटी बरोबर तुम्ही हा भात खाऊ शकता, इतकी मस्त लागते चवीला। वांग्याची भाजी किंवा वांग्याच्या आमटीचे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनुसार बनवले जाते, पण मी आज तुम्हाला कोल्हापूर भागात कोल्हापूर स्टाईलने तुम्हाला ही वांग्याची आमटी बनवून दाखवणार आहे। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात, साहित्य तेच असतं, पण करण्याची पद्धत थोडी इकडे तिकडे होते। त्यामुळे मी आज तुम्हाला ही कोल्हापूर पद्धतीने वांग्याची आमटी बनवून दाखवते आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती वांग्यापासून बनवलेल्या भरपूर साऱ्या रेसिपी आहेत। वांग्याचे भरीत आहे, भरलं वांगा आहे अगदी 2 पद्धतीने, वांग्याचा पुलाव देखील बनवून दाखवलेला आहे। त्या सर्व रेसिपी नक्की पहा आणि आजची ही वांग्याची आमटी ते देखील नक्की बनवून बघा। आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी वांगी घेतले, शेतातले मस्त अगदी ताजी वांगी घेतली आहेत आणि या वांग्याच्या आमटीसाठी ना आपल्याला वांगी अशी जरा मोठी घ्यायची आहेत। अशी मोठी वांगी घेतलात ना की आमटीला अगदी मस्त चव लागते। आणि आमटीसाठी ना शक्यतो करून अशी हिरवीच वांगी घ्यायची। हिरव्या वांग्याची ना आमटी अगदी मस्त चविष्ट होते। त्यानंतर इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय। शेंगदाणे मस्त अगदी खमंग भाजून घेतले आणि असा जाडसर असा मी कूट करून घेतलाय। त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे तूर डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि एक 15 ते 20 मिनिटं पाण्यात अशी भिजत ठेवली आहे बघा। अशी आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे, म्हणजे आमटीत डाळ लगेच शिजते। त्यानंतर इथे मी 1 चमचा असं बेसन घेतलंय, 4 लसूण पाकळ्या साली काढून बारीक चिरून घेतल्या आहेत, अर्धा चमचा असा हळद घेतली आहे, 2 चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ आणि पाणी। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे वांग कापून घेऊया, देठ काढून घेते। आणि जास्त पण आपल्याला मोठ्या अशा फोडी करायच्या नाहीत किंवा जास्त पण आपल्याला छोट्या करायच्या नाहीत। हे बघा अशा एवढ्या साईजच्या करायच्या। लगेच आपण ह्या पाण्यात टाकून ठेवूया, म्हणजे वांग काळं पडणार नाही। हे बघा अशा एवढ्या साईजच्या फोडी केलात ना की वांग छान शिजतं पण आणि अख्खं पण असं राहतं आणि अख्खं दिसतं पण। खूप अशा छोट्या छोट्या फोडी केलात ना की शिजल्यावर आणखीन ते मऊ पडतं आणि आळतं वांग। आता मी ही आमटी एक 4 माणसांना पुरेल एवढी करते, त्यामुळे मी अशी 3च वांगी घेतली आहे। फोडणीसाठी कढई ठेवली आहे तापत। कढईत मी आता ही आमटी करते, कारण तुम्हाला कसं दिसायला अगदी व्यवस्थित दिसेल। तुम्ही अशा खोलगट टोपात केलात तरीही चालेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल ओतूया। तेल तापलं, ह्यात टाकूया लसूण आणि बारीक चिरलेला कांदा। आता आपल्याला हा कांदा चांगलासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा इथे मी नरम करून घेतलाय आणि एक तुम्हाला सांगते, या आमटीत ना आपल्याला टोमॅटो नाही टाकायचंय, फक्त कांद्याची लसणाची अशी फोडणी द्यायची। हळद आणि इथे मी घरगुती लाल मसाला, म्हणजे तिथे मी ना कोल्हापुरी अशी चटणी वापरली। तुम्ही तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला वापरता तो टाकला तरीही चालेल। आणि लगेचच हे बेसन टाकायचंय। बेसन आपल्याला आमटीत का टाकायचंय, कारण बेसनामुळे आमटी छान अगदी मिळून येते, थोडासा घट्टपणा येतो आमटीला, म्हणून थोडंसं बेसन टाकायचं। जास्त पण नाही टाकायचं, खूपच अशी घट्ट अशी गरगरीत आमटी होईल तसं आपल्याला नकोय। अगदी 1 चमचा असं मी इथे बेसन वापरलंय। हे आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आमटीची चव आणखीन वाढवण्यासाठी इथे मी डाळ वापरले। एखाद्या वेळेस समजा तुम्ही डाळ नाही वापरला तरीही चालेल, पण थोडीशी का होईना डाळ अशी टाकायची आणि वरतून कापलेली वांगी टाकूया।
सर्व मसाल्यात ही वांगी छान अशी आपण मिक्स करून घेऊया। हे मी मिक्स करून घेतलंय। वरतून आता आपण पाणी ओतूया। असं एवढं आपल्याला ही आमटी पातळ ठेवायची आहे बघा। असं एवढं आपण पाणी ओतायचंय म्हणजे त्याच्यामध्ये वांगी आणि डाळ छान असे शिजतात। आता आपण चवीपुरता मीठ टाकूया। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, आणि गॅस फास्ट करून आपण या आमटीला एक मस्त असा कड काढून घेऊया। मस्त असा कड आलाय बघा। आणि या कडातच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजे सगळ्या कोथिंबीरीची चव ना आमटीत अगदी मस्त उतरते। थोडी नंतर वरतून टाकूया। आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे, आणि झाकण पण ना आपल्याला असं जरा पोकळ ठेवायचं बघा असं। आणि गॅस कमी करून आपण ही आमटी म्हणजेच वांग आणि डाळ छान शिजवून घेऊया। म्हणजे वांग त्यातलं शिजलं पण पाहिजे आणि थोडंसं अख्खं पण राहायला पाहिजे, असं कुस्करता कामा नये, असं आपण शिजवून घेऊया। मग गरमागरम ही वांग्याची आमटी खाण्यासाठी तयार। 8 ते 10 मिनिटं गॅस कमी करून ही आमटी मी मस्त शिजवून घेतली आहे। गरमागरम चविष्ट आणि रुचकर ही वांग्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। अगदी मस्त झाली आहे बघा। तुमचं समजा हे वांग आणि डाळ शिजवून पाणी आटलं असेल ना आमटीतलं, तर थोडं पाणी आत्ता ओतायचं आणि पटकन कड काढायचं, आमटी तयार। पण एवढी अशी पातळ ठेवायची, असं हे पाणी राहायला पाहिजे हा। हे बघा, कारण ह्या सगळ्या वांग्याची चव आहे ना ही या पाण्यात उतरलेली असते, आणि हे पाणीच मग खायला भाताबरोबर अगदी मस्त लागतं। अशी एवढी पातळ ठेवायची, जास्त घट्ट ही आमटी कशी खायला चांगली लागत नाही हा। आणि वांग्याच्या फोडी पण बघा अशा अख्ख्या पण राहिल्या आणि शिजलंय पण वांग, तुम्हाला दाखवते। हे बघा, अगदी मस्त शिजलंय वांग। गरमागरम चविष्ट रुचकर ही वांग्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। अशीच्या अशी वांग्याची आमटी तुम्ही नक्की घरी बनवून बघा, भाताबरोबर एकदम भारी चविष्ट लागते। म्हणजे आमटीचं हे पाणी आहे ना, या पाण्याबरोबरच या वांग्याबरोबरच तुम्ही जेवाल, इतकी मस्त लागते चवीला। आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटले ते। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू।